वारुवाडी ग्रामपंचायतीच्या सन 2026 मध्ये होणाऱ्या 17 सदस्यांच्या निवडणुकीसाठी सोडतकडून प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले। त्यात 9 जागा सर्वसाधारण गटासाठी, 3 जागा इतर मागास प्रवर्गासाठी, एकूण जागा अनुसूचित जातीसाठी, 4 जागा अनुसूचित जमातीसाठी निश्चित केल्या आहेत। यावर्षी जाहीर केलेल्या आरक्षणानुसार लोकनियुक्त सरपंच पद हे इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे। आद्यासी निवडणूक अधिकारी तथा मंडल अधिकारी शीतल गर्जे यांच्या उपस्थितीत वारुवाडी ग्राम महसूल कार्यालयात झालेल्या सभेत ग्रामनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे। कार्यालयात झालेल्या सभेत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे। यावेळी ग्राम महसूल अधिकारी वर्षा लांडे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, सरपंच विनायक भुजबळ, माजी सरपंच देवेंद्र बनकर, जंगल कोल्हे, सचिन वारुळे, जालेंद्र कोल्हे, भाऊ वारुळे आदी मान्यवर उपस्थित होते। महिलांसाठी असलेल्या 50% आरक्षणानुसार 9 जागा महिलांसाठी राखीव आहेत। सर्वसाधारण गटातील 9 पैकी 4 जागा महिलांसाठी, इतर मागास गटातील 3 पैकी 2 जागा महिलांसाठी, अनुसूचित जमातीतील 4 पैकी 2 जागा महिलांसाठी, अनुसूचित जातीची 1 जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आली। या आरक्षणाबाबत पुढील 7 दिवसात जुन्नर तहसील कार्यालयात विहीन नमुन्यात अर्ज दाखल करून हरकत घेता येईल। प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे: प्रभाग 1 3 जागा सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रत्येकी 1 जागा। प्रभाग 2 जागा 3 अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण प्रत्येकी 1 जागा। प्रभाग 3 जागा 3 अनुसूचित जमाती स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण प्रत्येकी 1 जागा। प्रभाग 4 जागा 2 अनुसूचित जमाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री, प्रत्येक जागा 1। प्रभाग 5 जागा 3 अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण प्रत्येकी 1 जागा। प्रभाग 6 जागा 3 अनुसूचित जमाती सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण प्रत्येकी 1 जागा। आज वारुवाडी गावच्या वॉर्ड आरक्षणाबाबतचं सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आपली वारुवाडीची जी आत्ताची ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे ती 2011 सालच्या जनगणनेनुसार होणार आहे। 2011 सालची जी जनगणना झाली त्यानुसार आपली लोकसंख्या, वारुवाडीची लोकसंख्या आहे 12,401। त्यानुसार हे आत्ताचं इलेक्शन पार पडणार आहे। 12,401 लोकसंख्या असलेल्या या गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे 657, अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे 2,855। वारुवाडी ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या आहे 17 आणि वॉर्ड आहेत 6। लगतची जी पंचवार्षिक यापूर्वी झालेली आहे त्या पंचवार्षिक मध्ये वॉर्ड रचना ही 6च वॉर्ड होते, परंतु त्यामध्ये वॉर्ड क्रमांक 3 मध्ये सदस्यांची संख्या 2 होती आणि उर्वरित 5 वॉर्डमध्ये प्रत्येकी 3 सदस्य निवडून द्यायचे होते। आता 2026 साली जी ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे त्यासाठी एकूण 6 वॉर्ड आहे आणि रोटेशनमुळे जे आपण मागच्या पंचवार्षिकला वॉर्ड क्रमांक 3 मधून 2 सदस्य निवडून दिले होते तर ते आता या पंचवार्षिकला आपण वॉर्ड क्रमांक 4 मधून 2 सदस्य निवडून देणार आहोत व उर्वरित सर्व वॉर्ड मधून प्रत्येकी 3 सदस्य आपण निवडून देणार आहोत। एकूण 17 सदस्यांमधून आपण वॉर्ड रचना केलेली आहे। एकूण 17 सदस्यांपैकी 50% महिला आरक्षणानुसार एकूण 9 जागा महिला आरक्षित होत्या। तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी 1 इतकी सदस्य संख्या राखीव झाली। अनुसूचित जमातीकरिता त्यांची लोकसंख्या 2,855 असल्या कारणाने एकूण 4 जागा आरक्षित झाल्या। नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण 3 जागा आरक्षित झालेल्या आहेत। त्यानंतर आरक्षण जे ह्या पंचवार्षिकचं तयार झालं ते ह्या पद्धतीने होतं की अनुसूचित जातीची 1 जागा आहे ती मागच्या पंचवार्षिकला सर्वसाधारण अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी होती, ती ह्यावेळी रोटेशननुसार स्त्रीसाठी आरक्षित झाली। अनुसूचित जमातीच्या एकूण 4 जागा आहेत त्यापैकी 2 जागा महिला राखीव तर 2 जागा अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी असणार आहे। नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या एकूण 3 जागा राखीव आहेत, त्यातील 2 जागा
महिलांसाठी राखीव आहेत, तर 1 जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे. यानुसार 9 महिलांपैकी 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग, 2 अनुसूचित जमाती आणि 1 अनुसूचित जाती अशा 5 जागा गेल्यानंतर 4 जागा या सर्वसाधारण स्त्रियांसाठी शिल्लक राहिल्या आणि सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 व अनुसूचित जमातीसाठी 2 जागा अशा 3 जागा गेल्यानंतर अराखीव 5 जागा आपल्याकडे शिल्लक होत्या. या सर्व 17 जागांचं आरक्षण बसवत असताना आपण राज्य निवडणूक आयोगाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचा अवलंब करून हे आरक्षण बसवण्यात आलं. नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जमाती यासाठी प्रत्येकी 2-2 ठिकाणी आपल्याला सोडत पद्धतीने जावं लागलं आणि या सर्व गोष्टींची सोडत प्रक्रिया पूर्ण करून व रोटेशन या सर्व गोष्टी झाल्यानंतर 6 वॉर्डांचं जे आरक्षण आहे ते पुढील प्रमाणे आहे. वॉर्ड क्रमांक 1 निवडून द्यावयाचे सदस्य 3, त्यापैकी 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, 2 सर्वसाधारण स्त्री आणि 3 सर्वसाधारण. वॉर्ड क्रमांक 2 त्यामधून आपल्याला 3 जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती स्त्रीसाठी 1, सर्वसाधारण स्त्री 1 आणि सर्वसाधारण अशा 3 जागा वॉर्ड क्रमांक 2 मधून दिल्या. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 3 जागा द्यायच्या आहेत. त्यामध्ये 1 अनुसूचित जमाती स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री व सर्वसाधारण अशा 3 जागा वॉर्ड क्रमांक 3 मधून द्यायच्या आहेत. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जमाती स्त्री व सर्वसाधारण स्त्री. वॉर्ड क्रमांक 5 एकूण निवडून द्यावयाचे सदस्य 3, त्यापैकी 1 अनुसूचित जमाती, 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि 3 सर्वसाधारण. वॉर्ड क्रमांक 6 वॉर्ड क्रमांक 6 मध्ये आपल्याला 3 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी 1 अनुसूचित जमाती, 2 सर्वसाधारण स्त्री आणि 3 सर्वसाधारण. अशा पद्धतीने आपण हे सर्व वॉर्ड रचना केलेली आहे. या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे की आपले जे प्रभागातील BLO आहेत त्या सर्व BLOंना आपण माहिती देण्यासाठी सहकार्य करावे. ज्या विवाहित स्त्रिया इकडे लग्न करून आलेल्या आहेत त्यांनी जे आमचे BLO पुरावे मागत आहेत सिंक करण्यासाठी, डेटा लिंक करण्यासाठी, तर त्यांनी त्यांच्या माहेरचे सर्व पुरावे त्यांना वेळोवेळी देऊन सहकार्य करावं आणि SIR प्रक्रिया आपल्याला यशस्वीपणे पूर्ण करावयाची आहे. त्यामुळे आपले जे मतदार आहेत तर त्यांची मतदारांची जी SIR प्रक्रिया SIR2 हा जो कार्यक्रम आपला आलेला आहे त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करून ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक बूथला BLA सुद्धा नेमलेले आहेत. मी आपल्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांना आवाहन करू इच्छिते की आपण सर्वांनी BLOंना वेळोवेळी कॉन्टॅक्ट करून आपल्या प्रभागात असणारे जे मतदार आहेत त्यांची माहिती जास्तीत जास्त संकलित करून देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं.